नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं दिव्या जायकागर या आपल्या चॅनेलवर. तर आज आपण बघणार आहोत खमंग खुसखुशीत आणि पारंपरिक तिळगुळ पोळी. चला तर मग रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघू. इथे मी 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी तीळ आणि 2 वाटी किसलेला गूळ घेतला आहे. सर्वात आधी आपण गॅसवर कढई गरम करून घेऊ. त्यामध्ये आपण 1 वाटी शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे भाजताना गॅस मंद आचेवरती ठेवायचा, जेणेकरून शेंगदाणे करपणार नाहीत आणि ते व्यवस्थित भाजले जातील. तुम्ही बघू शकता इथे शेंगदाणे व्यवस्थित मी भाजून घेतले आहे आणि ते थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. आता त्याच कढईमध्ये आपण तीळ देखील भाजून घेणार आहोत. गॅस मंद आचेवरती ठेवून आपण तीळ भाजून घेणार आहोत. तीळ हे हलके असतात आणि पटकन भाजले जातात, त्यामुळे तीळ भाजत असताना ते सतत हलवत राहायचे, म्हणजे ते करपणार नाहीत आणि व्यवस्थित भाजले जातात. लहानपणी आपल्या आवडीचा पदार्थ स्वयंपाकघरात बनत असताना आपण सतत आईच्या आजीच्या अवतीभोवती करायचो की तो पदार्थ कधी तयार होणार, मी कधी खाणार, असं आपल्याला वाटायचं. आणि आता जेव्हा आपण स्वतः पदार्थ बनवून खातो तेव्हा कळतं की त्यामागे किती कष्ट असतात. ते पटकन असं बनलं जात नाही, जे आपण लहानपणी हट्ट करायचो की मला पटकन दे आई म्हणून. इथे बघू शकता तुम्ही तीळ व्यवस्थित भाजून घेतले. आता आपण भाजलेले शेंगदाणे आणि तीळ दोन्ही मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत. शेंगदाणे आणि तीळ मिक्सरमधून व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे, जेणेकरून आपलं जे तिळगुळ पोळीसाठी लागणारं सारण आहे ते व्यवस्थित बनतं आणि तिळगुळ पोळी लाटताना ती फाटली जात नाही. इथे बघू शकता शेंगदाण्याचं बारीक असं मी मिश्रण करून घेतलेलं आहे आणि आता मी तीळ बारीक करून घेत आहे. तीळ आणि गूळ दोन्ही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. हिवाळ्यात आपले शरीर गरम ठेवण्यासाठी आणि ताकद देण्यासाठी हे मदत करतात. आता आपण दोन्ही बारीक केलेले मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊ. यामध्ये मी 2 वाटी किसलेला गूळ घालत आहे. गुळाचे देखील खूप सारे फायदे आहेत. आपण साखरेऐवजी गूळ जास्तीत जास्त जेवढा आपल्या नेहमीच्या पदार्थांमध्ये वापरता येईल तेवढा आपण वापरायचा, जे की आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. बघू शकता तुम्ही हे सारण मी व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे. हे आपण असंच 15 ते 20 दिवस स्टोअर करून ठेवू शकतो, म्हणजे जेव्हा पण आपल्याला पोळी बनवायची असेल आपण या सारणामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते आपण पोळी बनवून खाऊ शकतो. आता या सारणामध्ये मी चवीसाठी थोडंसं चिमूटभर मीठ घालत आहे. यामुळे सारणाची चव आणखी छान लागते. हे जे मीठ घातलेलं आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि सारण आपण एक बाजूला ठेवून द्यायचं. आता यानंतर आपण पोळीसाठी लागणारे साहित्य बघू. पोळी बनवण्यासाठी आपण नेहमी चपातीसाठी जे गव्हाचं पीठ घेतो ते इथे मी 4 चमचे घेतलेलं आहे. पिठामध्ये 1 लहान चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि आता आपण जे चपातीसाठी नेहमी पीठ मळून घेतो असं व्यवस्थित मऊ असं पीठ मळून घ्यायचं. तुमच्या भागामध्ये हिवाळ्यात कोणकोणते पदार्थ बनवले जातात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवरती तुम्हाला अजून कोणकोणत्या नवीन रेसिपीज पाहायला आवडतील ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकता तुम्ही हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं. पीठ मळताना ते जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही करायचं. ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं, जेणेकरून आपल्या पोळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा बनतात. बघा तुम्ही इथे मी व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण जे सारण बनवून घेतलेलं होतं त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेत आहे. यामुळे काय होतं, सारण जे आहे ते असं सुटसुटीत राहत नाही आणि आपण जेव्हा पोळी लाटतो तेव्हा ती व्यवस्थित लाटली जाते आणि सर्वत्र सारण व्यवस्थित असं पसरलं जातं. मला तर लहानपणापासून गोड पदार्थ खूपच आवडतात, त्यामुळे मी माझ्या आईच्या नेहमी मागे लागायची. मला सतत टिफिनमध्ये सुद्धा गोड खायला लागायचं आणि आता मी सुद्धा बनवते तर मी नेहमी गोड पदार्थ वेगवेगळे ट्राय करते आणि मला ते खूप खायला आवडतात. आता आपण पोळी बनवण्यासाठी गोळा करून घेऊया. इथं मी थोडंसं पीठ घेतलं आहे आणि आपण पुरणपोळी कशी बनवतो त्यासाठी जसे गोळे बनवून घेतो त्याच पद्धतीने आपण इथे तिळगुळ पोळीसाठी गोळे बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित असं पिठाचा गोळा बनवून घेतला आहे आणि आता त्यामध्ये आपण सारण घालून घेऊया.
मी असे पारंपरिक पदार्थ माझ्या आजीकडून शिकले आहे. लहानपणी मी स्वयंपाकघरात सतत लुडबुड करत राहायचे. तेव्हा मला आजी थोडासा पिठाचा गोळा द्यायची आणि मला बोलायची, "बनव आता चपाती, बनव आता पोळी." मग तेव्हा मला ते अवघड वाटायचं. हात चिकट-चिकट व्हायचे. परत ते कपडे चिकट व्हायचे. मग तेव्हा असं वाटायचं, "नको आता तुम्हीच करा, मला फक्त खायला द्या." आता मी स्वयंपाकघरात जेव्हा पण कोणता पदार्थ बनवत असते, मला माझ्या लहानपणीच्या आठवणी खूप आठवतात. बघू शकता तुम्ही, इथं मी व्यवस्थित असं गोळा तयार करून घेतलेला आहे. हा जो गोळा आहे व्यवस्थित बनवला ना, की आपल्याला पोळी देखील सहज लाटता येते. मग ती पुरणाची असो किंवा तिळगुळ पोळी असो. आपल्याला महत्त्वाचं म्हणजे तो गोळा व्यवस्थित बनवता आला पाहिजे. आता मी इथे पोळी लाटून घेत आहे. पोळी लाटताना गोळ्याला व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पोळी सहज लाटता येते आणि ती अशी फाटत नाही. पोळी लाटताना महत्त्वाच्या टिप्स म्हणजे पोळी जी आहे ती थोडीशी जाडसरच ठेवायची, जास्त पातळ नाही लाटायची आणि जास्त दबाव देखील नाही द्यायचा, म्हणजे ते पोळी फुटत नाही. आणि ही पोळी जास्त मोठी नाही करायची. मोठी केली की आपण जेव्हा ती पोळी भाजतो, तेव्हा ते सारण पूर्ण बाहेर येऊन जातं. मग ते व्यवस्थित अशी पोळी राहत नाही. त्यामुळे अशी मीडियम आकाराची अशी पोळी लाटून घ्यायची. बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित अशी पोळी लाटली गेली आहे. इथे मी गॅसवर तवा गरम करून घेतला आहे आणि त्यामध्ये आता आपण पोळी भाजून घेऊया. पोळी ही गूळ असल्यामुळे करपली जाते, त्यामुळे ती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. आणि पोळी भाजताना आपण तेलाऐवजी तुपाचा वापर करायचा. तूप लावली ना की ती खायला अशी खुसखुशीत आणि चवीला खूप छान लागते. माझी तर खूप फेवरेट आहे तिळगुळ पोळी. मी प्रवासात देखील माझ्या आईकडून ही पोळी नेहमी करून घ्यायचे. जेव्हा माझी शाळेची पिकनिक जायची, मला कुठेतरी बाहेर जायचं असायचं, मी आईला बोलायचे, "मला तिळगुळ पोळी नक्की बनवून दे." गोड पदार्थ किंवा तुपाचा वास आला की घरातले सगळे काय बनतंय म्हणत स्वयंपाकघरात येतात. वेगळं काहीतरी खायला मिळणार म्हटलं की सर्वजण खुशच असतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता तुम्ही आपली खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी तयार आहे. थँक यू.